हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 26 फेब्रुवारी 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चर स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण एडिटोरियल डिटेलमध्ये डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतोय. आज माझा फेस तुम्हाला दिसू शकत नाही, वेगळ्या प्रकारचाच लेक्चर आहे, परंतु असो, आपला उद्देश द हिंदू समजावून घेणं आहे. बाकी ठीक आहे सगळं. सो इलेक्ट्रिसिटीचा खरं तर प्रॉब्लेम असल्यामुळं मी फेस असं दाखवू शकत नाही किंवा तशा पद्धतीचं लेक्चर बनवू शकत नाही, परंतु लेक्चर बनवणे हे अनिवार्य आहे. त्याच्यामुळं डिस्कशन होणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं डिस्कशन आहे, पण डिस्कशन आहे हे कंपल्सरी आहे. सो सुरुवात करूया 26 फेब्रुवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय. पहिल्या न्यूजपासून पहिल्या एडिटोरियलपासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आजचे सगळे एडिटोरियल बघितले तरी एकच सब्जेक्ट आपल्याला सांगतायत, तो म्हणजे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट. त्यामुळे याच्याशी रिलेटेड जे काय लेक्चर्स बनवलेत मी, ते सगळे जे लेक्चर्स आहेत हे वेगळं फक्त आहे इंडिया श्रीलंकाच्या रिलेटेड, आणि हे सुद्धा जे आहे ते सुद्धा युक्रेन रशियाचा कॉन्फ्लिक्ट सांगतं आपल्याला. म्हणजे एकंदरीत आजचं जर एडिटोरियलचा महत्त्वाचा पार्ट आपल्याला बघायचा झाला तर तो महत्त्वाचा पार्ट हा आहे की रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती मी 2 लेक्चर वेगवेगळे बनवलेत. काल पण सकाळी आज एक अपलोड केले गेले आपल्या चॅनलवरती करंट बेस्ड इश्यू नावाच्या प्लेलिस्टमध्ये. तुम्ही बघितलं नसेल तर ते बघून घ्या. त्याच्या अगोदर पण मी एक लेक्चर अपलोड केलं होतं आठवड्याभरापूर्वी. त्याच्यामध्ये सुद्धा मी डिटेल यांचा जो कॉन्फ्लिक्ट आहे त्याची इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला होता. आणि आता पुतीन यांनी डायरेक्ट अटॅक केलाय, रशियाने युक्रेनवरती अटॅक केलाय, त्यामुळे एक परिस्थिती जी आहे तिथं चिघळलेली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. आणि ते सांगणार खरं तर हे एडिटोरियल आहे. या सगळ्यांची डिस्कशन जे आहे सगळ्यांचं ते सकाळच्याच लेक्चरमध्ये केले, जे की स्पेशली लेक्चर डेडिकेट केले गेले या इश्यूलाच. सगळा रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट आहे, त्याच्यावरती जगावरती त्याचे काय परिणाम होणार आहे, त्याच्यामध्ये कोण कोण देश स्टेक होल्डर आहेत, नाटो ऑर्गनायझेशनचा काय संबंध आहे, सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मी दिली. ते लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या. आता याच्या अंतर्गत इथं फक्त मी तुम्हाला सांगतो, कारण हे सगळं डिस्कस ऑलरेडी सकाळी केले सकाळच्या लेक्चरमध्ये. तुम्ही बघितलं असेल, ते नसेल बघितलं तर बघून घ्या. फक्त इथं मी याच्यातून की पॉईंट काय काय आपल्याला घ्यायचे आहेत तेवढे सांगतो. पहिला की पॉईंट घ्यायचा आहे, रशिया युक्रेन जो कॉन्फ्लिक्ट आहे त्यामुळं यांचं मॅप वगैरे डिटेलमध्ये आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट आपला हा होऊ शकतोय की नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनचा वारंवार याच्यामध्ये उल्लेख येतो. त्यामुळे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन काय, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. याच्यावरती सुद्धा वेगळं लेक्चर मी ऑलरेडी बनवून ठेवले. ते लेक्चर जरी बघून घेतलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ते सुद्धा लेक्चर करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सापडेल. दुसरं ते झालं. तिसरा की पॉईंट आपल्याला, जे युनायटेड नेशन आहे, शांतता प्रस्थापित करण्यासाठी युनायटेड नेशनची स्थापना झाली, त्यामुळे युनायटेड नेशन या ऑर्गनायझेशन विषयीची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर याच्या ज्या सब ऑर्गनायझेशन आहेत, युनिसेफ आहे, युनेस्को आहे, ह्या सगळ्या ऑर्गनायझेशनची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला पाहिजे. चौथा की पॉईंट म्हणजे G7चा उल्लेख आता त्याच्यामध्ये यायला लागलाय, की ग्रुप 7च्या मीटिंगमध्ये व्लादिमीर पुतीन जे आहे ते सहभागी होऊन या इश्यूवरती चर्चा करणार आहेत. त्यामुळे G7 काय आहे, त्याचबरोबर G20 काय आहे, G20 म्हणजे ग्रुप 20, G7 म्हणजे ग्रुप 7, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेलमध्ये असणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि बाकी याच्यामध्ये युरोपियन युनियनचा सुद्धा उल्लेख येतोय. काल जे खरं तर प्रेसिडेंट आहेत युक्रेनचे, झेलेन्स्की, यांनी सुद्धा सांगितलं होतं की युरोपियन युनियननं आमची मदत करायला पाहिजे. जर तुम्ही आता मदतीला आज नाही आला तर उद्या ते तुमच्या सुद्धा उंबरठ्यावरती येणार आहेत, याचा सुद्धा तुम्ही विचार करायला पाहिजे. अशा प्रकारचं स्टेटमेंट झेलेन्स्की यांच्याकडून आलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळालं होतं. त्यामुळे युरोपियन युनियन जास्त न्यूजमध्ये आला. त्यामुळे आपल्याला युरोपियन युनियन विषयीची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि बाकी ज्या महत्त्वाच्या स्टेक होल्डर कंट्रीज आहेत, त्या स्टेक होल्डर कंट्रींनी काय काय स्टेप घेतलेले आहेत ते स्टेप सुद्धा आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये USA आहे, त्याच्यामध्ये जर्मनी आहे, त्याच्यामध्ये ब्रिटन आहे, त्यानंतर आणखी म्हटलं तर त्याच्यामध्ये फ्रान्स आहे. या ज्या कंट्री आहेत यांच्याविषयीची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपल्याला असायला पाहिजे. हा सगळा एकंदरीत अभ्यास आपण या इश्यूच्या अंतर्गत करायला पाहिजे. या सगळ्यावरती कसा ना कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामुळे या सगळ्या सखोलात अभ्यास करून ठेवा याच्यावरती. त्यामुळे काय होईल, कसा जरी क्वेश्चन त्याच्यावरती तुम्हाला विचारला तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं तो टॅकल करू शकाल, चांगल्या पद्धतीने तो यशस्वीरित्या सोडवू शकाल.
बाकी या इश्यूमध्ये इम्पॉर्टंट काय नाही, बाकीची सगळी इन्फॉर्मेशन त्या स्पेशल लेक्चरमध्ये मी दिले. ते लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर ते लेक्चर बघून घ्या, जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जाईल आणि सोप्या भाषेत तुम्हाला सखोल काय तो नेमका इश्यू आहे तो सखोल इश्यू तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. आणि त्याच्यामध्ये विशेष करून यामध्ये तुम्हाला इंडियाची पोझिशन आता पर्यंत काय राहिलेली आहे इश्यूमध्ये, त्यामुळे ती इंडियाची पोझिशन सुद्धा तुम्हाला कळणं गरजेचं आहे, जे की मी त्या लेक्चरमध्ये ऑलरेडी चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितले. त्यामुळे ती इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने बघून घ्या, ते लेक्चर चांगल्या पद्धतीने बघून घ्या. मग ते रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टचं लेक्चर असू द्या किंवा नाटो या ऑर्गनायझेशनवरती बनवलेले लेक्चर असू द्या, या दोन्ही लेक्चरचा चांगल्या पद्धतीने अभ्यास तुम्ही करणं कुठेतरी गरजेचं आहे. मग त्याचा चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. हेच खरं तर इम्पॉर्टंट होतं आजच्या द हिंदूच्या एडिटोरियलमध्ये. त्यामुळं इथं जे काही एडिटोरियलचं डिस्कशन आहे ते मी समाप्त करतोय, कारण याच्यावरती वेगळं लेक्चर मी ऑलरेडी बनवलंय. त्याच्यामध्ये सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगण्याचा मी प्रयत्न त्या ठिकाणी केलाय, सगळी इन्फॉर्मेशन सांगितले. ते जर लेक्चर बघितलं तर तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका या इश्यूविषयी राहणार नाही. त्यामुळे इथं आपण बाकी डिस्कस करण्यात काय पॉईंट नाही, ते डबल डिस्कशन होईल. त्यामुळे आता ज्या काय महत्वाच्या द हिंदूला न्यूज आहेत त्या न्यूज डिस्कस करायला सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. न्यूजमध्ये सुद्धा पहिली न्यूज रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टशी रिलेटेड आहे. रशियानं जो अटॅक जाहीर केला त्यानंतर आता क्यू जी राजधानी आहे कुणाची, तर क्यू ही राजधानी आहे युक्रेनची, त्या राजधानीवरती खऱ्या अर्थानं अटॅक मोठ्या प्रमाणात रशिया करताना पाहावयास मिळते. मोठ्या प्रमाणात तिथं जाळपोळ होते, मोठ्या प्रमाणात बॉम्बचा वर्षाव तिथे केला जातोय, मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू तिथं होताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. त्यामुळं आपल्याला खरं तर हे न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला गेला. मग विशेष करून त्या कॉन्फ्लिक्टमध्ये तुम्ही एक प्रेरणादायी गोष्ट नोटीस केली असेल. ती प्रेरणादायी गोष्ट कोणती होती, तर युक्रेनचे जे काय प्रेसिडेंट आहेत ना झेलेन्स्की, ते प्रेसिडेंट स्वतः मिलिटरीचा युनिफॉर्म परिधान करून मिलिटरीमध्ये उतरलेले आहेत आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी. त्यांचं त्यामुळं जगभरातून कौतुक सुद्धा होताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. खरंच ती जी सिच्युएशन आहे ती खरंच खूप प्रेरणादायी आहे. आपल्याला ते बघितल्यानंतर एवढं प्रेरणा मिळते, आपल्याला ते एवढं प्रोत्साहन मिळते, तर त्यांच्या सोल्जर्सना, त्यांच्या सैन्याला किती प्रोत्साहन मिळत असेल. आणि मग कोणत्याही देशाचा प्रेसिडेंट असावा तर अशा प्रकारची भावना सगळीकडून व्यक्त होते. मी सुद्धा पहिल्यांदा ते जेव्हा बघितलं त्यावेळेस मला आश्चर्याचा धक्का बसला, की एक प्रेसिडेंट ग्राउंड लेवलला उतरतोय, सैन्याचे कपडे परिधान करतोय आणि सैन्यामध्ये देशाचं संरक्षण करायला सज्ज होतोय आणि त्यांच्यामध्ये एक प्रेरणा प्रोत्साहन देतोय, की जोपर्यंत जिवंत आपण आहोत तोपर्यंत युक्रेनचं आपल्या मायभूमीचं रक्षण करायचं, अशा पद्धतीची सूचना सगळ्यांना देतोय. हे खरंच खूप प्रेरणादायी गोष्ट आहे आणि आता सुद्धा ते लढताना आपल्याला खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलला पाहावयास मिळतं. आणि विशेष करून त्यांना अनेक कंट्रीकडून ऑफर सुद्धा केली गेली की तुम्हाला रेस्क्यू तिथून केलं जाईल, परंतु त्यांनी युएसएला विशेष करून उद्देशून काय सांगितलं, की मला रेस्क्यू करण्यापेक्षा इथं वेपन्स आम्हाला पाठवा, मिलिटरी सपोर्ट आम्हाला पाठवा, आम्हाला लढण्यासाठी सपोर्टची गरज आहे ना, आम्हाला इथून पळून जायचंय. त्यामुळे खऱ्या अर्थानं प्रेसिडेंट असावा तर अशी एक भावना खऱ्या अर्थानं आपल्याला निर्माण होते ज्यावेळेस आपण ती सिच्युएशन बघतो. आणि याच्या उलट अफगाणिस्तानमध्ये झालं होतं. अफगाणिस्तानमध्ये जे प्रेसिडेंट होते अफगाणिस्तानचे, प्राईम मिनिस्टर होते अशरफ गनी, यांनी अफगाणिस्तानवरती तालिबानचा कब्जा होता त्यावेळेस पळ काढलेला आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळाला होता. तिथं जर त्यांनी हे कृत्य केलं असतं तर तरी सुद्धा त्यांचं कौतुक खूप झालं असतं. परंतु प्रेसिडेंट असावं तर युक्रेनच्या प्रेसिडेंट सारखा असंच मी तर म्हणेन, कारण स्वतःच्या कंट्रीसाठी स्वतःचा जीव देणं याला म्हणायचं. त्यामुळे ही एक या युद्धातली एक प्रेरणादायी कहाणी आहे आणि युक्रेनवरती अन्याय होतोय तर हे तर काय सर्वश्रुतच आहे, हे सगळ्या जगाला दिसते. त्यामुळे आता भविष्यामध्ये याच्यामध्ये काय काय होणार आहे, कोणकोणत्या ऑर्गनायझेशन यांच्या मदतीला प्रत्यक्षात येणार आहेत की फक्त सपोर्ट पुरतच मर्यादित सगळं राहणार आहे, हेच खरं तर बघण्यासारखं असणार आहे. त्यामुळं बाकी या न्यूजमध्ये डिस्कस करण्यासारखं नाही, सकाळच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलंच आहे. त्यामुळे फक्त एक नोटीस करण्यासारखी गोष्ट हीच होती की प्रेसिडेंट स्वतः युनिफॉर्म परिधान करून देशाच्या संरक्षणासाठी ग्राउंड लेवलला उतरतो, हे खरं तर प्रेरणादायी होतं. त्यामुळे मला वाटलं की तुम्हाला ते सांगायची गरज आहे. तुम्ही पण नोटीस केलं असेल, हे न्यूजमध्ये आहेच आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. त्यामुळे पुढची महत्वाची न्यूज कोणते बघूयात आपण. पुढची जी न्यूज आहे ती आपले PM नरेंद्र मोदी यांच्याशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. आणि त्यांनी एका वेबिनारमध्ये बोलत असताना सांगितलं की आपण एनिमीला म्हणजे आपल्या दुश्मनाला सरप्राईज देण्यासारखी वेपन्स बनवायला पाहिजे, आर्म्स बनवायला पाहिजे, असं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं. म्हणजे कुठंतरी डिफेन्स सिस्टममध्ये आपल्याला ॲडव्हान्स खरं तर प्रगती करणं गरजेचं आहे आणि अशी प्रगती आपण केली पाहिजे की एनिमीला आश्चर्याचा धक्का
बसला पाहिजे की यांच्याकडे एवढे ॲडव्हान्स वेपन आहेत. त्यामुळं खरं तर त्यांनी तशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या भाषणामध्ये केलेलं खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही, फक्त हे जे भाषण आहे ते विशेष करून देशाच्या सिक्युरिटीशी रिलेटेड आहे. म्हणून आपल्याला काय करायचं तर देशाच्या सिक्युरिटी या दृष्टीतून अभ्यास करून ठेवायचा, याचा अभ्यास करून ठेवायचा. आणि विशेष करून जे काही डिफेन्स सिस्टम आहे आपली, ते विशेष करून वेपन्स जे आहेत ना, त्या वेपन्ससाठी आपण रशियावरती जास्त अवलंबून आहेत. त्यामुळे रशियाबरोबर अनेक वेपन्स सोबत वेपन्ससाठी, डिफेन्स वाहनांसाठी अनेक करार केलेले आहेत. आणि आता त्या करारावरती परिणाम होतोय कशाचा, तर रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट चालू आहे त्याचा. त्यामुळे सुद्धा त्या दृष्टीतून सुद्धा आपण या न्यूजकडे बघू शकतोय, तसा सुद्धा आपण या न्यूजचा अभ्यास करून ठेवू शकतोय. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती हिजाबशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून हे जे प्रकरण घडले ते प्रकरण कर्नाटकमध्ये घडले. याची अनेक वेळा इन्फॉर्मेशन मी डिटेलमध्ये द हिंदूच्याच आपल्या डिस्कशनमध्ये तुम्हाला अनेक वेळा दिलेली आहे. विशेष करून याच्याशी रिलेटेड जे काही पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल केली गेली होती, ती पिटिशन पहिल्यांदा पिटिशन दाखल केलेली ती वेगळी पिटिशन आहे. ही पिटिशन दाखल केली गेलेली होती ती कशासाठी, तर जे कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये युनिफॉर्मचा पार्ट नाही हिजाब, त्या पार्टशी रिलेटेड खरं तर पिटिशन दाखल केली गेली होती. आणि त्या पिटिशनमध्ये मागणी गेली होती की जे रिलिजियस कपडे आहेत त्याला कॉलेज युनिफॉर्ममधून वर्ज करण्यात यावं, म्हणजे ती घालण्याची त्या मुलांना मुभा देण्यात यावी. म्हणजे विशेष करून मुलींना, हिजाब ही मुली घालत असतात, विशेष करून मुस्लिम आपल्या भगिनी, त्यांना तशा प्रकारची मुभा देण्यात यावी. आणि त्या पिटिशनवरती जे वर्डिक्ट हायकोर्टाचं येणार होतं, कर्नाटक हायकोर्टाचं, ते रिझर्व्ह ठेवलेलं आहे. त्याचा निर्णय जो आहे तो रिझर्व्ह ठेवलेला आहे असं सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. आता आपल्याला याच्यामधून एक्झामच्या दृष्टीतून, स्पर्धा परीक्षा दृष्टीतून की पॉईंट काय घ्यायचे ते बघूया. पहिला तर की पॉईंट, याला धर्माचा रंग प्राप्त झालाय या वादाला. त्यामुळं आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये फ्रीडम ऑफ रिलिजन आपल्याला दिले. ते फ्रीडम ऑफ रिलिजन जे आहे ते फ्रीडम ऑफ रिलिजन आपल्याला काय सांगतं भारतीय राज्यघटनेच्या थ्रू, ते जे की आपल्याला दिले 25 जे आर्टिकल आहे आपलं, 25 कलम जे आहे त्या 25 कलमाच्या अंतर्गत ते आपल्याला अधिकार दिलाय धार्मिक स्वातंत्र्याचा. त्यामुळे त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय येऊ शकतोय, तर दुसरा की पॉईंट आपल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रिअम्बलमध्ये आपल्याला सेक्युलरिझम ही कन्सेप्ट दिली. त्यामुळे ही सेक्युलरिझम म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो धर्मनिरपेक्षता. मग ही धर्मनिरपेक्षता जी संकल्पना आहे ना, ती धर्मनिरपेक्षता संकल्पना आपल्याला काय सांगते याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. समजते ही संकल्पना नेमकी भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत का दिली आणि त्याचा मतलब आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार काय, ह्याचा सगळ्यांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हे दोन की पॉईंट तर ऍटलिस्ट आपण या प्रकरणाच्या अंतर्गत करून ठेवायलाच पाहिजे. आणि बाकी तिसरा जर पॉईंट करायचा झाला तर आता फ्रीडम ऑफ रिलिजन हा आपला फंडामेंटल राईट आहे. त्यामुळे आर्टिकल 12 टू आर्टिकल 35 म्हणजे कलम 12 ते कलम 35 जे भारतीय राज्यघटनेचं आहे, जे आपल्याला मूलभूत अधिकार देतं, फंडामेंटल राईट सांगतं, त्या सगळ्या फंडामेंटल राईटचा आपण डिटेल अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या सगळ्या मूलभूत अधिकारांचा आपण डिटेल अभ्यास करून ठेवायला पाहिजे. एवढे 3 की पॉईंट आपण या न्यूजच्या अंतर्गत आपल्या एक्झामच्या दृष्टीतून अभ्यास करून ठेवू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे पुढची महत्वाची न्यूज कोणती बघूयात. पुढची जी न्यूज आहे ती सुद्धा परत रशिया आणि युक्रेनशी संबंधित न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. जे भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले आहेत ना, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी रशियन एम्बेसीच्या समोर इंडियामध्ये खऱ्या अर्थानं प्रोटेस्ट करायला सुरुवात केली. कारण का, तर ते विद्यार्थी जे अडकलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात इंडिया कुठंतरी अपयशी ठरते. आता शेजारील कंट्री सोबत संपर्कात आहे इंडिया. शेजारील कंट्री जे आहेत, बेलारुस असेल किंवा इतर कंट्री आहेत युक्रेनच्या शेजारी, त्या कंट्रीमधून कदाचित त्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं जाईल. परंतु आता सुद्धा ते विद्यार्थी तिथे अडकलेले आहेत. त्यामुळे त्यांचा जीव कुठेतरी धोक्यात असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळं हे जे पालक आहेत ते पालक रशियन एम्बॅसी समोर, रशियन जे राजदूतावास असतं इंडियामधलं, त्या राजदूतावासासमोर खरं तर ते आंदोलन करताना आपल्याला पाहावयास मिळतात. आणि त्यांच्या जे मुलं आहेत त्यांच्या घरातले, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात मदत करावी रशियाने, अशा प्रकारची मागणी ते करताना या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही, फक्त इंडियामधले एकट्या भारत देशामधले जवळजवळ 20,000 स्टुडंट जे आहेत ना, ते युक्रेनमध्ये, विशेष करून हे सगळे जे आहेत ते मेडिकल क्षेत्राशी रिलेटेड मानले जात आहेत किंवा इतर क्षेत्राशी रिलेटेड सुद्धा काय आहे त्याच्यामध्ये, पण मॅक्झिमम जे आहेत ते मेडिकल क्षेत्राशी रिलेटेड विद्यार्थी आहेत. एवढे विद्यार्थी युक्रेनमध्ये अध्यापनाचं कार्य करतायत, वेगवेगळी कामं करतायत आणि एवढे विद्यार्थी खरं तर तिथं अडकलेले आहेत आता. त्यामुळे त्यांना वाचवणं ही फर्स्ट प्रायोरिटी इंडियन गव्हर्नमेंटची आहे. आणि त्याच्यासाठी एअर इंडियाचं विमान सुद्धा गेलं होतं, परंतु ऐन टायमाला युक्रेनवरती रशियानं अटॅक केल्यामुळे तिथलं जे विमानतळ वगैरे आहे ती
इमिजिएटली त्यांना बंद करावी लागली आणि त्यामुळे ते एअर इंडियाचं विमान जे आहे ते वापस इंडियाला परत आलेलं आपल्याला पाहावयास मिळालं. त्यामुळं हा जो मुद्दा आहे तो जास्त चिघळत चाललेला आहे. जे विद्यार्थी अडकले आहेत त्यांचे पालक जे आहेत त्यांचा जीव त्यांच्या मुलासाठी कुठेतरी कासावीस होताना आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. आणि वर्ल्ड पेजला जर तुम्ही बघितलं तर वर्ल्ड पेजला सुद्धा एकच मुद्दा गाजताना दिसतोय, तो म्हणजे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट. त्यामुळे या कॉन्फ्लिक्ट विषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याच्यासाठीच मी वेगळं लेक्चर बनवलेलं आहे ऑलरेडी. त्यामुळे इथं त्याच्यावरती आणखी बोलण्यात काही पॉईंट आपल्याला वाटत नाही. त्यामुळे ते लेक्चर बघून घ्या. डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं तिथं मी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला खरं तर ती इन्फॉर्मेशन तिथं सांगण्याचा प्रयत्न केला. जर ते तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज बघून घ्या. सगळी इन्फॉर्मेशन त्या संबंधित तुम्हाला असणं कुठंतरी गरजेचं आहे. कारण रशियाने युक्रेनच्या राजधानीवरतीच कुठंतरी हमला केलाय आणि राजधानीवरती एखाद्या हमला करणं म्हणजे टोटल देशावरती हमला करणं असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यामुळं तिथं खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतोय की सामूहिक कत्तल व्हायला सुरुवात झाली. अनेक सामान्य नागरिक मारले जात आहेत युक्रेनचे. या पिक्चरमध्ये सुद्धा बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीनं बिल्डिंग ज्या आहेत, ज्या इमारती ज्या आहेत त्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात रशियन सोल्जर्सकडून. त्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे तो डिटेलमध्ये विशेष करून आपल्याला काय बघायचं असतं, आपल्याला प्रत्येक न्यूज एक भारतीय नागरिक म्हणून इम्पॉर्टंट असण्यापेक्षा एक स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून जास्त इम्पॉर्टंट असते. त्यामुळे त्या दृष्टीतून आपल्याला न्यूज पेपरमधून काय काय नवीन नवीन पॉईंट मिळतात याच्याकडे आपला जास्त कल वारंवार असणं गरजेचं असतं. त्यामुळे तशा पद्धतीनं त्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच मी वेगळं लेक्चर याच्यावरती बनवलंय, ते बघून घ्या. सगळी इन्फॉर्मेशन तिथे तुम्हाला समजून घेता येईल आणि सखोलात नेमका हा प्रकार काय चाललाय तो सखोलात आपल्या ढोबळ भाषेमध्ये ते समजावून तुम्हाला घेता येईल. इथं आपल्या ज्या काय महत्त्वाच्या न्यूज होत्या त्या खऱ्या अर्थानं समाप्त होत आहेत. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल. विशेष करून आजच्या द हिंदूमध्ये असं काय महत्त्वाचं नव्हतं, फक्त रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टच होता फक्त आजच्या द हिंदूमध्ये. त्यामुळं डिस्कस करण्यासारखं असं काय आजच्या द हिंदूमध्ये सखोलात असं काही नव्हतं. त्यामुळं बऱ्यापैकी डिस्कशन आपण जे इतर राहिलेलं आहे ते करू शकलो असेल. आशाही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ते समजलं असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टवरती जे लेक्चर स्पेशल मी बनवले, जे सकाळी 8 वाजता अपलोड झालं होतं चॅनलवरती आपल्या, ते तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज बघून घ्या. त्याची खूप गरज आहे. ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टचा इतिहास काय आहे ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये इंडियाची पोझिशन आतापर्यंत काय राहिली आहे, रशियाला सपोर्ट करणारे कंट्री कोण आहेत, युक्रेनला सपोर्ट करणारे कंट्रीज कोण आहेत, ऑर्गनायझेशन कोण आहेत, ही सगळी इन्फॉर्मेशन तिथं मॅपच्या द्वारे तुम्हाला मी समजावून सांगितले. त्यामुळे प्लीज ते लेक्चर बघितलं नसेल तर बघून घ्या. तुम्हाला तेवढी सगळी इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं असणं गरजेचं आहे. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्या पुरती रजा घेतो. त्याच्या अगोदर आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे स्टडी रिव्हॉल्युशन नावाचा, ते पण जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला इतर काय अपडेट्स असतील त्या तिथं मिळत राहतील. सो थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.